कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर जे आपण सिरीज चालू केलेली आहे मराठीची टेस्ट सिरीज, तिचा आज 15वा पेपर आहे. 15 नंबरची सिरीज, 15 नंबरचा क्वेश्चन पेपर आज आपण घेऊन येत आहोत. ज्यांनी मागच्या टेस्ट बघितल्या नसतील तर त्यांनी त्या बघून घ्याव्या. इथून पुढे पण आपण एकूण 60 टेस्ट घेणार आहोत. तर ही 15 नंबरची टेस्ट चालू आहे. चला चालू करूया. पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार अचूक आहे? तर बघू, रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले. आता जर पहिला आपण शब्द वाचतोय तर येथे लक्षात येतंय की जे मुहूर्त शब्द आहे तर असा असतो बघा, तो मला पहिला उकार असतो, त्याच्यामुळे हा चुकीचा झाला. साधून हा योग्य आहे. ठीक आहे. आम्ही कारगिलला जायचे निश्चित हे असं नसतं, म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे. आता इथं रक्षा लिहिलंय, हे चुकीचं आहे. येथे रक्षाबंधनाचा मुहूर्त करेक्ट आहे, पण साधून ध पहिलं नसतं, दुसरं असतं, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. शेवट बघा, रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा. आता उपसंहार ह्या शब्दाचे अर्थ काय काय आहेत ते बघूया आपण. तर त्याचा अर्थ आहे बघा, शेवट, समाप्ती, सिंहावलोकन असे अर्थ येतात. आणि त्याचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे सारांश. तो काय आहे? सारांश. पर्याय नंबर 4 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, सिंह या शब्दाची समानार्थी जोडी सांगा. आता सिंहाचे समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत ते लिहून देतो मी तुम्हाला. पहिलं तर आहे केसरी, त्याच्यानंतर पंचानन, परत मृगेंद्र, वनराज. बघा, सिंहाचे शब्द हे महत्वाचे आहेत, त्याच्यामुळं ते लक्षात ठेवा. आता येथे 2 वेळा मृग शब्द आलाय बघा. मृगेंद्र म्हणजे काय तर सिंह, आणि मृगराज म्हणजे काय? सिंह. वनाचा राजा म्हणजे काय? सिंह. बघा, राजा आले. आणि पंचानन म्हणजे सिंह, आणि केसरी म्हणजे सिंह. आता बघा, कपी म्हणजे कोण? वानर. आपल्याला काही सिंहाचे समानार्थी शब्द विचारलेत म्हणून हा चुकीचा येईल. पर्याय 1 गेला. वनराज वायस आहे का? नाही. बघा, केसरी मृग नाही, मृगराज आहे. मृग म्हणजे काय? हरिण. सारंग असे शब्द आहे. आणि शेवटचं काय? केशरी आणि मृगेंद्र. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू. सत्कृत्य. सत म्हणजे चांगले. सत म्हणजे काय? चांगले. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? दुष्कृत्य. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील बघा, कारगिलच्या सरहद्दीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही अंगावर काटा उभा राहतो. असंच येईल का? आजही मनाला ओढ लागते हे येणार नाही. आजही अंगावर काटा उभा राहतो. पर्याय क्रमांक 4 येईल. पुढील प्रश्न बघू. योग्य विरामचिन्हे वापरायचे आहेत. आता मी म्हणालो की इथं फुल स्टॉप येईल का? नाही येणार. मी म्हणालो नंतर असं येतं बघा, त्याच्यामुळं हे पण गेलं. मी म्हणालो नंतर काय पाहिजे होता? स्वल्पविराम पाहिजे होता, हे पण नाही. शेवट बघा, मी म्हणालो स्वल्पविराम, उद्गारवाचक ते अवतरण चिन्ह झाल्यानंतर अवतरण चिन्ह, प्रश्न चिन्ह आणि मग अवतरण चिन्ह तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. धर्माचरण हा कोणता समास आहे असं विचारले. तर बघा, धर्मासाठीचे आचरण किंवा धर्माचे आचरण असं म्हणू शकतो आपण. म्हणजे जर आपण ह्याची फोड केली तर ती अशी होती. आणि त्याच्यामध्ये हे दिसतंय की जो दुसरा शब्द आहे तो महत्वाचा आहे. मग ज्यावेळेस दुसरा शब्द महत्वाचा असतो त्यावेळेस तो कोणता समास असतो? तर तो असतो तत्पुरुष समास. म्हणून उत्तर काय येईल? पहिलं. अव्ययी भाऊ समासामध्ये काय असतं की अव्यय असतो. द्विगु समासात काय असतं की पहिला जो शब्द असतो हा संख्यावाचक शब्द असतो. द्वंद्व समास म्हणजे काय असतं की दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात.
पुढील बघा, जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे खूप फरक असणे. जमीन कुठे आसमान कुठे म्हणजे काय बघा, कसोटीस उतरणे नाही येणार, फार मोठी तफावत असणे हे येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. तू नियमित अभ्यास कर या वाक्याचे विद्यार्थी रूप ओळखा. तर बघा, तू अनियमित अभ्यास करू नकोस हे कसं झालं, हे नकारार्थी झालं. तू नियमित अभ्यास करणार आहेस हे प्रश्न आलं, प्रश्न चिन्ह आलं, त्याच्यामुळं हे पण नाही येणार. तू नियमित अभ्यास करू नकोस हे पण नकारार्थी झालं. तू नियमित अभ्यास करावास हे झालं विद्यार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा, खंक. खंक म्हणजे ज्याच्याकडे कसलेही पैसे नाहीत, काहीही नाही, म्हणजेच काय, द्रवहीन. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. पाट्या टाकणे. बघा, आपण म्हणतो की एखादा माणूस व्यवस्थित काम करत नसला तर त्याला काय म्हणतो आपण, काय पाट्या टाकतोय. तर त्याचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे होईल का, नाही, नाईलाजास्तव काम करणे. बघा, त्याचं मन नसतं कामाचं, पण तो उगाच काम करत असतो, त्याला काय म्हणतो आपण की पाट्या टाकणे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. कु म्हणजे वाईट गोष्टीसाठी आणि सु म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी, तर उत्तर येईल सुप्रसिद्ध. पर्याय क्रमांक 2. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. आता कप्रदिक, कपद्रिक, तर ह्याच्यातला जो प्रमाण शब्द कोणता आहे बघा, कपद हा शब्द आहे प्रमाण शब्द. याचा अर्थ होतो कवड्या. म्हणजेच काय, जुन्या काळात जे आपण नाणी वापरत होतो तर त्याच्यासाठी हा शब्द वापरायचा. तर त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा, भारुड. भारुड कुणाचे, संत एकनाथांचे, सर्वांना माहिती. पुढील प्रश्न बघूया आपण. आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोगात आपण काय बघतो, कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 गोष्टी बघतो आपण. मग बघूया, कर्ता कोण आहे, आम्ही. पुढे काय येईल, धैर्याचा मुखवटा चढवला होता, आम्ही मुखवटा चढवला होता. तर असा तो कर्ता कर्म क्रियापदात गेलो तर तसं येईल. आता यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, कर्ता काय आहे, आम्ही. आम्हीला प्रत्यय लागलेला आहे, त्याच्यामुळं कर्तरी तर येणार नाही. मुखवटा जो कर्म आहे, कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, त्याच्यामुळं याचं उत्तर काय येईल, कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. बघा, कर्मणी प्रयोगात पण पुराण कर्मणी आणि शक्य कर्मणी विचारले, तर हा पुराण कर्मणी पण नाही आणि शक्यता पण दर्शवली नाही. पुढील बघा प्रश्न, दाम करी काम. दाम म्हणजे काय, पैसे. पैशाने काय होतंय, काम होतंय. म्हणजे की पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू, पांथस्थ. पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द काय असतो बघा, वाटसरू, पांथ आणि शेवटचा म्हणजे प्रवासी. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. सुरेश भट यांच्या गझल संग्रहाची जोडी ओळखा. तर सुरेश भटांचे रूपगंधा आणि एल्गार ह्या 2 महत्वाच्या गझल संग्रह आहेत, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू, उंचावरून पडणारा पाणलोट. आता पाणलोट म्हणजे काय, पाण्याचा प्रवाह. पाण्याचा प्रवाह जो उंचावरून पडतो त्याला महापूर म्हणतो का आपण, नाही. बोगदा म्हणतो का, नाही. सरिता म्हणजे नदी, नदी म्हणतो का, नाही. धबधबा असं आपण त्याला म्हणतो. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असेल. तोरणा किल्ला कसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी काय केला, खल केला. आपण म्हणतो बघा, खूप सारी खलबते झाली त्यांच्यामध्ये, तर याचंच काय होतं, खल केला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न बघा, चलचित्रव्यूह हे संस्मरण कोणाचे आहे.
तर हे संस्मरण आहे अरुण खोपकरांचे, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूयात आपण. विनाकारण. विना म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय. विनाचा विरुद्धार्थी काय येईल? स. कारणासह म्हणजे काय? सकारण. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. तपाचरण म्हणजे काय? तपासाठी आचरण. पर्याय क्रमांक 2. असे सोपे सोपे आलेत बघा या पेपरला. त्यांनी आम्हाला दृक्वाक्य दालनात नेले. दृक्वाक्य नाही, दृश्यश्राव्य आहे. दालनात नेले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता यातील कर्ता कर्म क्रियापद बघायचं. त्यांनी दालनात नेले. त्यांनीला काय आलाय? प्रत्यय आलाय. दालनात याला पण प्रत्यय आलाय, म्हणजे कर्त्याला प्रत्यय आलाय, कर्माला प्रत्यय आलाय. म्हणजे कोणता प्रयोग आहे? हा बाह्य प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर असेल. शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चर मधला. घरचे झाले थोडे आणि काय असतं? व्याहाने धाडले घोडे. पर्याय क्रमांक 1 अशी ही म्हण आहे. तर लक्षात घ्या की अशा पद्धतीने आजचा पेपर झालेला आहे. त्यातील आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण एकूण 60 टेस्ट घेणार आहोत. तर या टेस्ट कशा वाटत आहेत तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि या टेस्ट तुमच्या मित्रांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या टेस्टची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या आपल्या टेलिग्राम ॲपवर पण त्या अवेलेबल आहेत. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट नाव सर्च करा. त्यावर आपला चॅनल आहे आणि तिथे ह्या सर्व नोट्स आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.